नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं मास्टर क्लास A1 या चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन ट्रिक्स घेऊन आलेलो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सेकंदात गुणाकार करा हे ट्रिक्स आपण शिकलो होतो। त्यामध्ये आपण एका पद्धतीचा गुणाकार करून दाखवलेला होता आणि त्या पद्धतीचं त्या ट्रिक्सचं जे मूळ होतं ते असं होतं का ती जी समोरची संख्या पाहिजे ती समसंख्या पाहिजे। यानंतर हा व्हिडिओ टाकल्यानंतर मला भरपूर कमेंट्स आल्या का जर संख्या विषम असेल तर काय करायचं, तर यासाठी आज व्हिडिओ बनवला आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी ट्रिक्स अभ्यासली होती ती आता अगोदर आपण बघणार आहोत। ती म्हणजे अशा पद्धतीने संख्या दिलेली होती, ही समसंख्या आहे। मग जेव्हा आपण एखाद्या संख्येला 51 म्हणजे 51 ने गुणतो त्यावेळेस काय करायचं, तर ती जी दिलेली संख्या असते तिला काय करायचं मित्रांनो, निम्मे करायचे म्हणजे हाफ करायची। मग 48 चे हाफ किती होतील, 24। आणि ही जी दिलेली संख्या आहे तीच पुढे लिहून टाकायची म्हणजे 48। याचं उत्तर आलं मित्रांनो 2448। आपण काय केलं, जी दिलेली संख्या होती तिचे हाफ केले आणि त्यापुढे जी दिलेली संख्या आहे ती जशीची तशी लिहिली। हे ट्रिक्स आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासली। यानंतर जे दुसरी ट्रिक्स आहे, ज्या कमेंट्स आलेल्या आहे की विषम संख्या असली तर काय करायचं। मग आता बघा 43 ही समसंख्या नाही, ही कोणती संख्या आहे, विषम संख्या आहे। तर यामध्ये काय करायचं मित्रांनो, तर यामध्ये एक असं बघायचं की ही जी दिलेली संख्या आहे ती 50 च्या वर आहे का आत आहे। तर ही संख्या 50 पेक्षा कशी आहे मित्रांनो, लहान आहे। मग लहान असल्यावर काय करायचं मित्रांनो, की या संख्येमध्ये काय करायचं, एक कमी करायचा। या संख्येमधून काय करायचा, एक कमी करायचा। मग या 43 मधून एक कमी केल्यानंतर किती उरतील, 42 उरतील। या 42 चे काय करायचे मित्रांनो, निम्मे करायचे। मग या 42 चे निम्मे किती होतील, 21। आणि या 43 मध्ये काय ऍड करायचे, 50 ऍड करायचे। किती ऍड करायचे, 50। मग या 43 मध्ये 50 ऍड केल्यानंतर उत्तर तुमचं येईल 93। हे याचं उत्तर झालं मित्रांनो। आलं लक्षात। ज्या वेळेस विषम संख्या दिलेली असते आणि ती 50 च्या खाली असली त्यावेळेस त्यामधून काय करायचं मित्रांनो, एक मायनस करायचा। एक मायनस केल्यानंतर जी संख्या येईल तिची निम्मे करायची, ती इथे अगोदर लिहून घ्यायची आणि त्यामध्ये 50 काय करायचे, त्या संख्येमध्ये 50 हे ऍड करायचे। त्याचं जे उत्तर येईल ते इथे लिहून घ्यायचं। ही झाली तुमची दुसरी ट्रिक्स। त्यानंतर आता ही संख्या 50 च्या आत होती म्हणून आपण अशी काढली। आता 50 च्या वर संख्या असेल तर काय करायचं ते आता आपण बघणार आहोत। मग 50 च्या वर जेव्हा संख्या असते मित्रांनो, त्यावेळेस ज्या पद्धतीने इथून आपण एक कमी केला होता यात काय करायचं, एक वाढवायचा। मग आता हे 67 आहे, तर यात एक जर वाढवला तर किती होतील, ते 68 होतील। मग या 68 चे काय करायचे, निम्मे करायचे। याचे 68 चे निम्मे किती होतील, 34। हे 34 लिहून काढायचे। आणि या ट्रिक्स मध्ये तुम्ही 50 ऍड केलेले होते, पण या ट्रिक्स मध्ये 50 ऍड न करता 50 काय करायचे, कमी करायचे। मग 67 मायनस 50 इज इक्वल टू 70। इथे किती येतील, 17। अशा पद्धतीने ही दुसरी ट्रिक्स काम करते। तर बघा, ज्यावेळेस 50 च्या वरती संख्या असली त्यात काय करायचं मित्रांनो, एक ऍड करायचा, त्याचे निम्मे करायचे, त्या आधी इथे लिहून घ्यायचे आणि या संख्येतून काय करायचे, 50 वजा करायचे आणि जी संख्या येईल ती इथे लिहून घ्यायची। अशा पद्धतीने मित्रांनो, समसंख्या असली तर अशा पद्धतीने करायचं का, ह्या संख्येचे निम्मे करायची, पुढची संख्या जशी तशी लिहून टाकायची। विषम संख्या जर असली आणि ती 50 च्या खाली असली तर काय करायचं, त्या विषम संख्येमधून एक मायनस करायचा म्हणजे वजा करायचा। जी संख्या येईल तिची निम्मे करायची, ती आधी इथे लिहायची आणि
ती जी संख्या दिलेली आहे त्यामध्ये 50 काय करायचे मित्रांनो, मिळवायचे. म्हणजे ते 43 प्लस 50 इज इक्वल टू 93 आणि ते याच्या पुढे लिहिलं की हे तुमचं उत्तर होईल. त्यानंतर जेव्हा विषम संख्या आहे पण ती 50च्या वरती आहे त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, की त्यामध्ये एक ऍड करायचा. ती संख्या एक ऍड झाल्यानंतर आता 67 आहे, एक ऍड झाल्यानंतर ते किती आली 68. तिचे निम्मे करायचे 34 लिहून घ्यायचे आणि ती जी संख्या दिलेली आहे त्यामधून 50 काय करायचे मित्रांनो, वजा करायचे आणि ती जी संख्या येईल ती इथे लिहायची. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा जो गुणाकार आहे तो सेकंदात होईल. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला समसंख्येला 51 ने गुणल्यानंतर काय उत्तर येते, सेकंदात उत्तर येते, हा व्हिडिओ तुम्हाला बनवून ती ट्रिक्स अभ्यासायला दिलेली होती. यानंतर कमेंट्स आल्यानंतर हे पुढच्या ज्या ट्रिक्स आहे मित्रांनो त्या या व्हिडिओमध्ये आहेत. तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. व्हिडिओ आवडला असेल, ट्रिक्स आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अभ्यासू मित्रांना हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो नक्कीच शेअर करा. धन्यवाद.